मृणाली मॅम, तुमच्याकडे येतो मी. एक महत्त्वाची बातमी फक्त घेतो आणि मग तुमच्याकडनं उत्तर घेतो या प्रश्नाचं. जन की बात नुसार इंडियाला 125 जागा मिळताना पाहायला मिळतात. इतरांना 14 जागा मिळण्याचाही अंदाज आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी, मोठी बातमी. साम टीव्हीवर सगळ्यात मोठा एक्झिट पोल आपण बघतोय. या क्षणाची मोठी बातमी. जन की बातच्या सर्वेनुसार एनडीएला 371 जागा मिळताना पाहायला मिळतात. जन की बात नुसार इंडियाला 125 जागा मिळताना पाहायला मिळतील. तर इंडिया न्यूज पोल नुसार एनडीएला 371 जागा मिळत आहेत. इंडिया आघाडीला 125 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. एक्झिट पोलचे आकडे आता येऊ लागलेले आहेत. साधारणतः देशाचा मूड काय असणार आहे हे एक्झिट पोल आपल्याला सांगतोय. निकाला आधीचा निकाल म्हणजे एक्झिट पोल 4 तारखेला खरं चित्र स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोल आता आपण बघतोय, मात्र त्यामध्ये पंतप्रधान कोण होणार याची ही आकडेवारी आपल्या समोर आहे. इंडिया न्यूजच्या पोल नुसार ही आकडेवारी आपण बघतोय. इंडिया आघाडीला 125 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तिकडे एनडीएला 371 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला. इंडिया न्यूजच्या पोल नुसार आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. देशाचा मूड काय असणार आहे. जन की बातचा सर्वे आलेला आहे. जन की बातचा एक्झिट पोल आलेला आहे. एनडीएला 377 जागा मिळत आहेत. इंडिया आघाडीला 151 जागा मिळत आहेत आणि इतर पक्षांना 15 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत. मोठी बातमी या क्षणाची आपण बघतोय. जन की बातचा एक्झिट पोल आपल्या समोर आहे. ही आकडेवारी आपण बघतोय. एकीकडे महाराष्ट्रात देखील